थोड्या वेळापूर्वी रेसिपीची जेव्हा तयारी चालू होती तेव्हा आईंनी सहज विचारलं की आज काय करताय स्पेशल, तर मग मी माझी रेसिपी सांगितली. याच्यावरती त्यांनी मला त्यांची एक जुनी आठवण शेअर केली. ती म्हणजे काय, तर आता श्रावण महिना सुरू आहे. प्रत्येक लेडीज श्रावणी सोमवार धरतातच. मग श्रावणी सोमवार सोडण्यासाठी पूर्वीच्या काळी त्या काय करायच्या, धिरडं करायच्या आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी गुळवणी, अशा पद्धतीचा हा बेत असायचा. आणि त्यांनी त्यांच्याशी रिलेटेड बऱ्याचशा आठवणी मला सांगितल्या. मग माझ्या डोक्यात काय विचार आला की माझी रेसिपी आजच्या दिवस बाजूलाच राहू देते आणि त्यांच्यासाठी स्पेशल असं त्यांच्या पद्धतीचं धिरडं आणि गुळवणी करते. चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते ते कसं करायचं. धिरड्याचं पीठ करण्यासाठी इथं आपण एक बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घ्यायचंय, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि त्याच्या निम्म म्हणजे पाव कप बेसन पीठ. धिरडं करण्यासाठी फक्त ही 3च पीठं आपल्याला लागणार आहेत आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय, म्हणजे अगदी चिमटभर. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेते आणि याचं आपल्याला सैलसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आपलं धिरड्याचं मिश्रण अशा पद्धतीने आपण पातळसर असं करून घेतलेलं. आता हे 10 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण गुळवणी तयार करायला घेतोय. पण 1 कप गुळ टाकून घेतोय आणि याच्यामध्येच तेवढंच पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे 1 कप. हे एकदा असं हलवून घ्यायचं. गुळवणी करायला खूप काही अट्टाहास. गुळ वितळला की आपलं गुळवणी तयार होतं. आपलं पीठ आहे ना, मगाशी थोडंसं पातळसर होतं, भिजल्यानंतर इथं तुम्हाला जाणवत असेल हलका असा घट्टसरपणा याला आलेला आहे. धिरडं आपलं जाळीदार होण्यासाठी पातळ पीठ असणं गरजेचं आहे, तर त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेते. आता याच्यामध्ये आपण पाणी किती टाकले हे जर सांगायचं झालं ना, तर सुरुवातीला आपण 1.5 ग्लास पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली. पण ज्यावेळेस तुम्ही करायला घेताल ना, त्यावेळेस काय करायचं, सरळ थोडंसं धिरडं पॅनवरती सोडून बघायचं आणि मग त्याची कन्सिस्टन्सी ठरवायची. पॅनला तेल लावून घ्यायचं, होतच. काय होतं, अशा वेळेस आपण जे पदार्थ करतो ना, त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा करतात किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेळेस जरी केलं ना, तरी पहिली 1-2 धिरडी तुमची चुकू शकतात, म्हणजे तुटू शकतात. पण तिथनं पुढं जसं की आपण म्हणतो तवा रुळलेला आहे, तवा रुळल्यानंतर मात्र एक सलग सगळी धिरडी चांगली येतात. गॅसचा फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायचा आहे आणि वरण कोरडं झालं की नंतर मग लो करायचा. 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कडेनं अशा पद्धतीनं हे खरपूस झालेलं आहे. मग नंतरच याला आपण पलटी करून घेणार आहोत. असं सगळीकडनं मोकळं करून घ्यायचं एकदा. मस्त बघू शकता सुरेख अशी जाळी आलेली आहे आणि रंग सुद्धा खरपूस असा अप्रतिम आलेला आहे. दुसऱ्या साईडनं देखील व्यवस्थित असं शेकून घ्यायचं. मस्त दोन्ही साईडनं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. काढून घ्यायचं. तर इथं आपण धिरडं काढून घेतलेले. धिरडं आहे ना, जेव्हा गरम असतं तर ते पटकन चिटकून बसतं, तर त्याच्यासाठी इथं मी काय केलेलं आहे, ऑडीचा युनिरॅप्सचा पेपर फॉईल वापरलेला आहे, जेणेकरून आपलं धिरडं खाली चिटकून बसणार नाही. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही चेक करू शकता. आता इथं आपली धिरडी होत होती तोपर्यंत गुळवणी देखील तयार झालेले. याच्यामध्ये मी अगदी थोडीशी सुंठ पावडर टाकून घेते, त्याचबरोबर विलायचीची पूड हलवून घेऊया. तयार झालेलं हे धिरडं मी तुम्हाला दाखवते. इथं तुम्ही बघू शकता अगदी आरपार मी तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं छान जाळीदार असं हे धिरडं झालेलं आहे. इतकं अप्रतिम धिरडं आहे. टेस्ट तर केलीच पाहिजे ना. मस्त. हे झालं आता गोड कॉम्बिनेशन. जर तुम्हाला याच्यासोबत काहीतरी तिखट करायचं असेल तर कांदा टाकून केलेलं छान घट्टसर असं बेसन म्हणजे पिठलं करायचं. अप्रतिम असं हे सगळं कॉम्बिनेशन होतं.